ये जो हमारी पवित्र भूमि, ये शनिवार वाड़ा, यहाँ पे कुछ लोग, कुछ जिहादी महिला घूमने के बहाने यहाँ पे नमाज पढ़कर चले गई। जो हमारी पवित्र भूमि है, हमें कभी भी एक्सेप्ट नहीं करेंगे। ये जो जिहादी महिलाएं, ये जो हमारी हिंदू। अहो वैष्णव किन्नर समाज, तुमचं ते तुम्ही बेफाम वक्तव्य जे केलं ना, जिहादी चादर चढवल्याने येणार तुम्हाला आम्ही बघू जिहादी, आम्ही काय करू काय नाही. पण हा व्हिडिओ बघा, तुमच्या वक्तव्यानंतर त्या ठिकाणी चादर पण चढली आणि त्या ठिकाणी शेरा पण अर्पण करण्यात आला. तुमच्या व्हिडिओला हा उत्तर आहे. व्हिडिओ बघा आधी. इथे जर कोण आला चादर बिदर चढवायला, आम्ही किन्नर त्या चादरीवरती गोमूत्र, वरा देवाचं मूत्र आणि तीर्थजल टाकून आम्ही आमचा निषेध व्यक्त करू. इथे जर कोणी चादर जर चढवायला जर आलं, कुणी आमच्या दोन गटामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न केला, त्याची गाठ या किन्नरांसोबत असेल. A few moments later. बदरभाई, वो कहते हैं ना कि जुल्म करना और जुल्म सहना दोनों ही गुनाह. वैष्णव किन्नर समाज, आपणास विनंती आहे, दुजा भाऊ समाजामध्ये जाती हत्या निर्माण करू नका. या ठिकाणी सर्वांना आपलं धर्म प्रिय आहे. त्याचा तुम्ही इतिहास नीट बघा, नीट वाचा. त्याच्यामुळं काय आहे, हा राजकारण वेगळ्या वळणावर जातो आहे. माझी फक्त एकच विनंती आहे, ती मस्तानीचे जे वंशज आहे ना, शमशेर बहादूर MP मध्ये आहे, ग्वाल्हेरला आहेत, मी त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवा, जेणेकरून ते येतील आणि त्यांच्याकडे काय सनदी असतं, काय मोडलिपीमध्ये काय लिखाण असेल पुरातत्व खात्याचं, ते त्यांनी या ठिकाणी जो वाद चाललेला आहे ते कुठंतरी मिटून जाईल. या ठिकाणी त्या कबरीवर त्या देवाचे दूत आहेत, त्या ठिकाणी चादर पण या ठिकाणी अर्पण करण्यात आली आणि फुलं पण या ठिकाणी वाहण्यात आली. त्याच्यामुळं हा वाद, हा भेदभाव कुठंतरी थांबवा, मी विनंती करतो. या राजकारणामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. बरेचसे घोटाळे पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्याला कुठंतरी दिशाभूल देण्यासाठी पुण्यामध्ये हा षडयंत्र चालू आहे. माझी एकच विनंती आहे, हा वादविवादामध्ये कुठल्याही समाजाने, कुठल्याही राजकीय पार्टीने आणि कुठल्याही संघटनेने सहभाग न दर्शवता गुण्यागोविंदाने भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुण्यामध्ये राहावं. शांतता सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टिकोनातनं आपलं जीवन, आपलं समाजाकडे पाहावं, हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.